शनाया काय अगं हे? शनाया इनफ इज इनफ. आपण इथे नाही राहायचं, आता इथून जायचं. मी कुठेही जाणार नाहीये गॅरी. नाही मी खूप सहन केलं शनाया. बाकी सगळ्यांचं मी समजू शकतो, पण आईबद्दल मी एकही अक्षर ऐकून घेणार नाही. हे काय केलंस तू? काय केलं मी? का तू एवढं आईला बोलायची काय गरज होती? हे बघ, राधिका बद्दलचा तुझा राग मी एक वेळ समजून घेऊ शकतो, पण आईचा काय संबंध? हा, तू का बरं तिला एवढं बोललीस? हे बघ गॅरी, मी काय तुझ्या मम्माला इन्व्हिटेशन द्यायला गेले नव्हते की या आणि माझा अपमान करा. त्या माझ्या वाटेला गेल्या म्हणून मी बोलले. शनाया, तिला राग आला होता. रागाच्या भरात 4 शब्द बोलली ती, तर एवढा काय फरक पडणार होता? ऐकून घ्यायचं ना. आपल्या शरीराला काय भोकं पडली असती का? नाही, हे बघ, हे मला अजिबात आवडलेलं नाहीये. अच्छा, म्हणजे त्या हवं ते मला बोलल्या, ते आवडलं तुला? तू वयाचा विचार कर ना शनाया, वयाचा विचार कर. आणि आईनं आतापर्यंत काय काय केलं नाही आपल्यासाठी? हा, सांग ना, केवढं केलंय? हो, काय काय नाही केलंय. तुझा इन्सल्ट केलाय, तुला घराबाहेर काढलंय. यार, तुझ्या मम्मापेक्षा ना माझी मम्मा बरी. ऍटलीस्ट माझ्या साईडने उभी राहायची, मला सपोर्ट तरी करायची. पण हे सगळं करून काय मिळालं तुला? सांग. आईनं शाप दिला तुला. कॅरी प्लीज, हे बघ, क्रोच्या शापाने काऊ मरत नाही. मला काही शाप बीप लागणार नाही. आता जे काही वाईट व्हायचं ना, ते राधिकाचंच होणार. आणि असं काहीतरी होणार आहे. ह्या ऑरेंज आंटीच काय, या सगळ्या गुलमोहरांनी जरी तिला वाचवायचं ठरवलं तरी काही होणार नाही. शनाया, हे चुकीचं आहे शनाया. चुकीचं आहे, पण करावं तर लागेल. सॉरी आई. तर राधिकाला त्रास देताना मधल्या मध्ये तू भरडली जाते, तर काय करू? करावं तर लागेल. सॉरी आई. शाबास शनाया. काय लोक आहेत हे मला काही कळतच नाही. गुरु आधी तुला त्रास देतच होता, आता ही शनाया पण त्रास द्यायला लागली. त्या राग आल्याना हाकलून द्यायला पाहिजे दोघांनी. खरंय तुझं, पण ते आई बाबांना त्रास देतात ना, त्याचं मात्र मला वाईट वाटतं. काय केलंय रे आई बाबांनी या दोघांचं असं वाईट? तुला एक कळतंय का दादा, हे सुद्धा आई बाबांचं कुठे काय वाईट करताय? ते तुझं वाईट करतायत आणि ह्याचा त्रास आई बाबांना. बरोबर आहे तू म्हणतोस, अगदी बरोबर. हे मला त्रास देताय म्हणून आई बाबा अपसेट होत आहेत. त्यांना ना आई बाबांबद्दल काही वाटत नाही, खरंच काही वाटत नाही. पण मला तर वाटतं ना, मला आई बाबांबद्दल काळजी वाटते, प्रेम वाटतं, सर्वस्व आहेत ते माझे. मी नाही त्यांच्याशिवाय राहू शकत. आणि एवढंच नाही, आई बाबांचा कोणी अपमान केलेला मला सहन होणार नाही. मी सोडणार नाही कोणाला. नाही, आणि तू सहनही करायचं नाही सहन करणार आहे. बघितलंस ना, आईला किती वाईट वाटलं, किती दुःखी झाल्या होत्या त्या. कशाच काही नाहीये. मुलगा धड वागत नाही, आपल्याशी संबंध नाही, काय वाटत असेल रे त्यांना? पण तरी ते माझ्यासाठी प्रयत्न करतात. आता आई बाबा माझ्या बरोबर राहतात, अथर्व त्यांच्या बरोबर आहे, हे सुद्धा यांना बघवत नाही. कशात सुख लाभूच द्यायचं नाही. आई बाबा सतत प्रयत्न करतात माझ्यासाठी. कधी कधी एकमेकांशी भांडतात, कधी त्या शन्याशी भांडतात, पण कशात यश नाही. मग वाईट वाटतं त्यांना. आई बाबांना वाटतं या सगळ्यातनं मला शांतता मिळावी, मी मोकळी व्हावे या सगळ्यात. पण नाही, मग वाईट वाटतं त्यांना. साधा एक ऐकशील माझं? आत्ताच्या आत्ता जा आणि आईबाबांशी बोल एकदा. त्यांना धीर दे. त्यांना हे ना नीट समजावून सांग की शनायाने तुझ्या आयुष्यात कितीही प्रॉब्लेम्स तयार केले ना, तरी तुला त्याचा काहीही फरक पडत नाही. तू एकटी त्या दोघांशी लढायला समर्थ आहेस, तू नीट समजावत. खरंय तुझं म्हणणं. मी बोलते आई बाबांची, समजावून सांगते त्यांना की या शन्याशी लढायला मी समर्थ आहे. बोल त्यांच्याशी खरं. हो, थँक्यू सौमित्र. नक्की बोल. हो, पाहिलं मी. तर तू काऊन गेली तिथे? काय करत होती जाऊन बडबड करायची? बघा, आपण घरी बसून असं सहन करत राहायचं का? ती प्रत्येक वेळेला आपल्याला त्रास देईल आणि आपण आता सहन करत राहायचं, हेच करायचं का? पण सरिता, तुला तिथे भांडण करायला जायची गरजच काय होती? मग का करायचं? घरामध्ये बसू, डोकं फोडून घेऊ का? तू डोकं फोडून घेतलं ना तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. काय कळतं त्या पोट्टीला? एक नंबरची बैताड आणि बिनडोक पोरगी आहे.
नीतिमत्ता तर जाऊ दे, गाडीची समजूतदारी देखील तिच्यात नाहीये. एवढं टोकाचं वागेल असं वाटलं नव्हतं. त्या पोट्टीचं का करू मी मला कळत नाहीये. डोकं फोडायची वेळ आली आता का करू. हो ग, तरी तर मी समजू शकतो. तुला जेवढी राधिकाची काळजी आहे ना, तेवढी काळजी मलाही आहे. त्रास होतो बिचारीला, ती दाखवत नाही. खरं तर मनातून खचून गेली आहे. नाही बाबा, ही बाबा मी खचले नाहीये. मला माहिती आई, तुम्ही माझ्यासाठी तिच्याकडे भांडायला गेला. बाबा तुम्हाला माझी काळजी वाटते. तुम्हाला दोघांना असंच वाटतंय का की यांच्यामुळे आणि शन्यामुळे मी खचले? तर तसं नाहीये. हे पहा, यांनी मला त्रास दिला, अजूनही देतात. पण कितीही प्रॉब्लेम झाले ना, तरी सुद्धा मी खचले नाही आणि खचणारही नाही. मला पण तुझ्या चेहऱ्यावर सगळं दिसतंय ना ते. राधिका, की अथर्वला त्रास दिला, आपण काही बोललो नाही. सगळं समजून घेतलं. मला त्रास दिला, माझ्यामुळे सगळ्यांना त्रास दिला, आपण सगळ्या आपसामध्ये सगळं समजुतीनं घेतलं. पण आता एवढी मोठी तू फॅक्टरी उभी केलेली आहे, किती कष्ट घेतले त्यासाठी, किती जण त्या जीवावर आहे, आणि ही पोट्टी नागोबा बनून आयत्या वेळावर बसू पाहत आहे. तर सगळं अस्तित्व जमीनदोस्त करत आहे. हे सगळं आम्ही सहन करायचं का? आणि त्यामुळे तुला किती त्रास होता हे आम्हाला दिसत नाहीये का? आई, आई तुम्ही शांत व्हा बरं. मला माहितीये आई वडिलांना मुलांची काळजी वाटते, तशीच तुम्हाला माझी काळजी वाटते. पण ही राधिका आता पूर्वीची राधिका राहिलेली नाहीये. ती बदलली. मला माहितीये ती शन्या इथे का आली आहे, तिच्या मनात काय चाललंय. अहो, बालिश ताळे करून राहिली ती. मला सगळं कळतंय. तुम्ही आता काळजी करू नका. राधिका त्यांना पुरून उरेल. हो मान्य आहे, पण तुझ्या ऑफिस मध्ये तिनं जर अजून तुला बरं झालं बाबा ती ऑफिस मध्ये आली. स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेतला ती. आता पहा तिला कशी सळो की पळव करून सोडते. ती मला आता कधीच त्रास नाही देऊ शकत. आता तुम्ही पाच तिला फक्त ऑफिस मधनच नाही, तर या गुलमोहर सोसायटीतून सुद्धा बाहेर काढा. हे घे मस्त गरमागरम कॉफी. अरे साडी किती किती छान दिसतेस. हा, आज काय विशेष? साडी कशाबद्दल? कशाबद्दल म्हणजे काय? ऑफिसला निघाले मी. काय सने, तू ऑफिसला काय निघालीस? हो, तू ओरडतोयस कशाला पण? शनया असं काय करतेस? काल आई केवढं बोलली, तुला लक्षात आहे ना? सो व्हॉट? नाही बाबा, माझी तर हिंमतच नाही होते घराबाहेर पडायची. माझ्या होतं डोक्यात काहीतरी दूध आणायला, भाजी आणायला जरा घराबाहेर जावं, पण म्हणलं नको बाबा, परत ते लफडच नको. माझा आई, तू सुद्धा आज ऑफिसला वगैरे जाऊ नकोस. हा, ही राधिका परत काहीतरी इश्यू करेल, तुला सगळ्यांसमोर अपमान करून हाकलून देईल ऑफिसला. त्यापेक्षा एक काम कर, तुला जायचं तर दुसरीकडे कुठेतरी जा ना. म्हणजे आता रेडीच झालीस तर शॉपिंगला जा, तुझ्या मित्रमैत्रिणींना भेट, किंवा कॉफी पिणं सरळ, पण ऑफिसला जाऊ नकोस हा प्लीज. हे बघ, तू किती काही म्हणलास ना तरी मी जाणार आहे. शनाया, आय नो मी तुझ्या मम्माला काल खूप बोलले, मी त्यांचा खूप इन्सल्ट केला, पण तू माझी साईड पण समजून घे ना यार. आय हॅव टू कॅरी हे. शनाया ऐक ऐक ऐक, मी सगळं समजून घ्यायला तयार आहे, पण तू ऑफिसला जाऊ नकोस प्लीज यार. मी तुझं आता काही ऐकणार नाही, मला उशीर होतोय. चल, मी ऑफिस- शनाया, पण ते ऑफिसला जायची काय गरज आहे का? अरे आज तर खरी गरज आहे कॅरी. काल त्या गुड फॉर नथिंगने माझी पिंक साडीने टेबल पुसलं. तिला नाही ना आज धडा शिकवला तर बघ. नाही, मला कळतच नाहीये, तू ऑफिसला जाऊन हे नसतं संकट अंगावर का ओढून घेतेस? संकट माझ्यावर नाही, संकट आता ऑफिस मधल्या सगळ्यांवर येणार आहे की नाही बघ. मी माझा रिव्हेंज घेणारच कॅरी, तू काही पण म्हण. चल, मी तुला फोन करेन. बाय, आय लव्ह यू, बाय. शनाया ऐक ना तू, शनाया तू जाऊ. शनाया ऐक ना, अगं नको करूच असं. ही मुलगी काय माझं ऐकणार नाही. नकोच ऐकूस. तेच तर हवंय ना मला. मी आपलं नाही नाही म्हणत राहील, तू आपलं तेच करणार.
त्याच्या विरुद्ध. नाही शनाया, तू जाच ऑफिसला. तू ऑफिसला गेली नाही तर राधिकाला कोण बाहेर काढेल ना. हाच गेम तर खेळायचा आहे. तुझा हा सगळा राग, सगळी चिडचिड तिथे राधिकावर का. सगळ्यांना एक धक्का द्यावाच लागणार आहे. हॅलो आनंद भाऊजी. हां ऐका, मी काय म्हणते, तुम्ही आणि जेनी ती विजिट झाली की ऑफिसला जाऊ नका. मी तुम्हाला एक ॲड्रेस पाठवते, तिथे तुम्ही या. नाही आज आपण नको जायला ऑफिसमध्ये. हो मी तुम्हाला सांगते. आणि ऐका, जेनीला सांगा ही नवीन प्रपोजलची फाईल आहे तिच्याकडे, ती येताना घेऊन ये. हो हो ठीक आहे, ठेवते. मला माझ्या पद्धतीने मार्ग काढावाच लागेल. शन्या, तुला वाटून राहिलं ना का तू खूपच हुशार झाली आहेस. तुला वाटून राहिलं का आपण जग जिंकलंय. पण आमच्या सगळ्यांच्या अनुभवापुढे तू जिंकणार नाहीस. ऑफिसमध्ये येऊन माझ्या कामात ढवळाढवळ करतेस ना. आता बघच मी काय करते ते. बसून प्या ना. बसा. नाही, मी जरा जस्ट लॉस्ट इन माय थॉट्स. असं सडनली इथे बोलवलं वहिनींनी. रघु, तुला पण वहिनीने इथेच यायला सांगितलं? हो सर, त्या म्हणाल्या की ऑफिसला नंतर जा, आधी इथे ये. पत्ता दिला होता. काय बोलायचं असेल मॅमला? सर सर काय झालं, वहिनींनी सगळ्यांना इकडे का बोलवलं? मला असं वाटतं काहीतरी इम्पॉर्टंट बोलायचं ना. मला तुमच्याशी बोलायचं. आनंद भाऊजी, बसा. मला तुमच्याशी शन्याबद्दल बोलायचं. मॅम काय बोलायचं? शन्या जे काही वागतीये ऑफिसमध्ये ते तिच्या मनात माझ्याविषयी सूड भावना आहे म्हणून. आणि मला माहितीये या सगळ्याचा तुम्हा सगळ्यांनाच खूप त्रास होतो. वहिनी काय झालं? परत तिने काही त्रास दिला का? आत्ता जो त्रास देते तो काही कमी आहे का? तुम्ही जर पुढचं काही ऐकाल ना तिच्याबद्दल तर तुम्हालाही खूप राग येईल तिचा. शन्यानी बाहेरून कुठून तरी पैसे घेतले आणि आपल्या बरोबर टायअप केले मला त्रास देण्यासाठी. आणि म्हणून ती ऑफिसमध्ये आली. मॅम तिला कोण पैसे देईल? हा म्हणजे आता तरी मला इतकंच कळलंय. याच्यामागे कोण आहे काय आहे हे अजून नीटचं कळलेलं नाहीये. पण याचा अर्थ ती हे सगळं मुद्दाम करते. अशी लोकांना काही करू शकते. तिला कोणी पैसे दिले ना हे महत्वाचं नाही, पण तिने हे मॅनेज केलं आणि हे जाणून बुजून करते हे महत्वाचं. नाही पण वहिनी असं असेल तर तुम्ही तिला जाब विचारायला हवं. जाब विचारून काय होणार आहे? शनाया काय ऑफिस मधनं निघून जाणार आहे का? नाही ना. तिला जर आपल्या ऑफिस मधनं घालवायचं असेल तर ते आपल्या पद्धतीने हुशारीने. वहिनी फक्त तुम्ही सांगा काय करायचं. सध्या तरी रघु तू शन्याकडे नीट बारकाईनं लक्ष दे. ती काय करतीये, कुठे जातीये, काय बोलतीये याच्याकडे. हो मॅडम. आणि आपण सगळेजण आपली महत्वाची कामं बाहेरून करू. बाहेरून म्हणजे? बाहेरून म्हणजे ऑफिस मधनं करायची नाही. कदाचित माझ्या घरून. मॅम तिला डाऊट येईल. नाही येणार डाऊट. हे बाप काय करायचं की आपण महत्वाच्या मीटिंग्स ऑफिसमध्ये करायच्या नाही किंवा महत्वाचे डिसिजन सुद्धा घ्यायचे नाही. तोपर्यंत जेनी आणि श्रेयस तुम्ही दोघांनी आपले इंटरनॅशनल कंपनीचे डॉक्युमेंट्स तयार करा आणि त्यांच्याबरोबर मीटिंग ठरवा. चालेल. बाकी मी बघून घेईन. मॅडम तुम्ही सांगितलं तसं मी सगळ्यांना निरोप दिला होता सुट्टीचा. ठीक आहे. मग चला तुम्ही सगळेजण कामाला लागा. आणि रघु तू चल ऑफिसला माझ्या बरोबर. हो मॅडम. बघूया शनया काय करते.
चला. गुड मॉर्निंग एवरीबॉडी. आनंद, पानवकर, रघु, कोणीच कसं नाही आले अजून. मी लवकर आले का? नाही, हॉलिडे तर नाही ना. वर्किंग डे आहे. येऊ द्यायचा, लेट मार्कच लावते आज. उत्तरातील पण नाही आली अजून. मे आय कम इन? थँक गॉड तू आलीस. ये. आलीस म्हणजे काय? आता मी येणारच ना. आता तू इथे केबिन मध्ये बसायला लागली, मी बाहेर बसायला लागली म्हणून काय मी कामं सोडून देणार आहे का? कामं तर करणारच ना. नो नो, आय डोंट मीन इट दॅट वे. पण बाकीचं कोणीच नाही आलंय. सगळा स्टाफ कुठे आहे? सुट्टीवरती गेले सगळे. लॉंग विकेंड, अलीकडे पलीकडे सुट्ट्या घेतल्या लोकांनी. बट यू शुड हॅव इन्फॉर्म्ड मी. मी कालच सांगितलं होतं तसं. तू काल सांगितलं, लोकांनी आधीच सुट्ट्या घेतल्या होत्या ना. ठीक आहे, मग बरं झालं तू आलीस. बिकॉज आय वॉज वरीड. हे एवढं सगळं काम मी काय एकटीनेच करायचं का? ती कुठे? मी आले ना आता. मी करते, तू ऑफिस मध्ये बस. मला आज फॅक्टरी व्हिजिट आहे, मी जाते. मी जाऊ शकते का? तू कशी जाशील? फॅक्टरी आहे ती. मसाल्याचा वास राहतो, त्याच्यानंतर शिंका येतात, खोकला येतो, ॲलर्जी, स्किन ॲलर्जी. कसं जाणार तू? आय थिंक यू आर राईट. तूच जा. हा, मीच जाते. तू बस ऑफिस मध्ये. मी एकटीच ऑफिस मध्ये? तर मग काय? बरं ठीक आहे, मग तू जा फॅक्टरीत. मी इथे मस्त आरामात बसून काम करते. नो वे. ही असली कामं तूच कर. बेसिक मला नाही जमणार. चल येते मी. मॅडम, गाडी आली. ठीक आहे, मी जाते फॅक्टरीत. तुझं काय? मॅडम, मी नाही थांबणार इथे. का? का मॅडम सांगू? नाही मॅडम नाही. काय आहे रघु? सांग मला. टेल मी. नको ते. हा मॅडम, इथं एकटं थांबणं बरं नाहीये. का? ते घोस्ट कंट्रोल केलं नाही ना अजून. काय? हो मॅडम, मी निघतो आधी. तुमचं नाही, काय म्हणत होता ग? काही नाही, काही फार काही विशेष नाही. ठीक आहे, मग तू बस, मी निघते. मी पण येऊ का सोबत? तू कसं काय? आत्ताच बोललीस ना तू की असली कामं तू करत नाहीस म्हणून. ठीक आहे, तू इथे काम कर. हा, चलो, एन्जॉय युअर डे. तू ओकेस ना? मी ओके, हे पडलं ना. हा, तू ओके रा. या, येते. काय घाबरगुंडी उडवली त्यांची. चेहरा पाहिला कसा पडला त्यांचा. रघु, तू आता इथेच थांब. हा, कुठेही जाऊ नकोस. हो. आणि मला अधूनमधून फोन किंवा मेसेज करत जा. इथे काय घडतंय ते मला कळलं पाहिजे. हो मॅडम, खरं सांगू का? गजानन महाराज शपथ घेऊन सांगतो की बाईनं लवकर गेली पाहिजे. मलाही तेच वाटतंय. मॅडम, तुम्ही काय भन्नाट आयडिया शोधून काढली ना, त्याच्यामुळे फार काळ कॅबिन मध्ये बसून राहणार नाहीत, त्या पळून जातील. घोस्ट कंट्रोल. तिनंच तिचा घात केलाय. या सगळ्या गोष्टी तिला खूप महागात पडणार आहेत रघु.